दंडवत हो। आजच्या सत्रामध्ये आचार्य या प्रकरणातील सहाय्य प्रकरण जे आहे ती वचनं आपण बघणार आहोत। याआधी जो काही वचनाचा जे काही संकलन केलेलं आहे, जे काही आचार प्रकरणाची जी काही वचनांची विषयानुरूप जी काही बैठक केलेली आहे ती आधी त्याग वाक्याने केलेली आहे। म्हणजे आधी त्याग सांगितलेला आहे। कुठलंही कार्य करायचं असेल तर आधी त्याग करावा लागतो। त्यागाच्या नंतर सगळ्या पुढच्या गोष्टी असतात। तुम्हाला निरूपण ऐकायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करावा लागला। आता इथे येण्यासाठी घर सोडावं लागलं। जड चेतन जे आहे, निर्जीव आणि सजीव सगळ्यांना सोडून इथे यावं लागलं। त्यानंतर ज्या वाहनाने तुम्ही आलात ते वाहन सोडावं लागलं। पायातले वाहन आहेत त्या सोडाव्या लागल्या। म्हणजे कितीतरी गोष्टींचा त्याग एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी करावा लागतो। मग ती चांगली गोष्ट प्राप्त करायचं असेल तर वाईट गोष्टींचा त्याग करावा लागतो। आणि जर का वाईट गोष्टी पाहिजे असतील तर चांगल्या गोष्टींचा त्याग करावा लागतो। आणि त्यागानंतरच पुढचा जो प्रवास आहे, जेही काही प्राप्त करायचं आहे त्याचा प्रवास तेव्हाच चालू होतो। आणि म्हणून आधी त्याग वाक्य सांगितले। अस्थिपरी प्रकरणाची जी काही बैठक आहे त्याच्यामध्ये देखील आधी निषेध वाक्य सांगितलेले आहेत, त्याग वाक्य सांगितलेले आहेत। विकार शून्य, विकल्प शून्य, स्वभाव मात्रे, निरालंबी, हे सगळे त्याग सांगितलं। आणि विधी वाक्य फक्त एकच सांगितलं, जो म्हणजे ज्या विधीने परमेश्वर प्राप्त होणार आहे तो विधी एकच सांगितलेला आहे। म्हणजे अस्थिपरी प्रकरणामध्ये एकच विधी सांगितलेला आहे, तो आहे देवता स्मरणे। नामस्मरण हा एकच विधी अस्थिपरी अख्ख्या प्रकरणात सांगितलेला आहे। मात्र निषेध आहे, दोषांचा त्याग आहे, तर 4 प्रकारचे दोष सांगितले, त्याचा त्याग आधी करायला सांगितलेला आहे। तर मग तो विधी साधणार आहे। पुढच्या वाक्यात सांगतात हा विधी कुठपर्यंत करायचा आहे, तर मरेपर्यंत करायचा आहे, तरच परमेश्वर भेट देतील। म्हणजे त्या प्रकरणामध्ये देखील त्याग जास्त सांगितलं आहे। म्हणजे आलिंबन जास्त असल्यामुळे त्याग जास्त करावा लागेल। विधी आपल्याला थोडाच करायचा आहे, विधी जास्त करायचा नाही आहे। परंतु तो विधी एक जो आहे तो एकच विधी करण्यासाठी अनेक जे दोष आहेत, अनेक जे आलिंबन आहेत, ते आलिंबनांचा त्याग जो आहे तो सुरुवातीला आपल्याला करावा लागेल। आणि तदनंतर स्मरण वाक्य सांगितलेली आहेत। म्हणजे आपण त्याग केल्यानंतर काय करायचं। जर का आपण म्हटलं इतक्या वाजता निरूपण चालू होतं, तुम्ही 20 मिनिटं आधी या, मग 20 मिनिटं आधी येऊन काय करायच्या, अन्यवार्ता करायची का ना, स्मरण वाक्य। किंवा सांगितलं झाडातळी विजन करायला सांगितलं, मग झाडातळी नुसतं जाऊन बसून राहायचं का। किंवा मार्ग भेटी सांगितली, किंवा अजून काही तुम्हाला ईश्वर चिंतन सांगितलेलं आहे, त्यासाठी आपण विजनस्थळी जातो, मग तिथे जाऊन करायचं काय ना, स्मरण। म्हणजे देवाच्या नामाचं स्मरण असेल, शास्त्राचं स्मरण असेल, किंवा येथीच्या कथा वार्तामध्ये भटोबास, महादाईचा वगैरे या सर्वांची एक त्यांचं देखील जे स्मरण आहे, म्हणजे त्यांची आठवण, हे देखील त्याच्यामध्ये आपण करू शकतो। आणि मग पुढे वैराग्य सांगितलेलं आहे। म्हणजे जर का तुम्ही काही विशिष्ट गोष्टींचा त्याग केला आणि तदनंतर जर का स्मरण केलं, म्हणजे जी रिकामी जागा झाली ती स्मरणाने भरून काढायची, आणि मग ईश्वराच्या संदर्भातली जी आवड आहे ती वाढते बरं का आपली। एरवी आपलं पोट भरलेलं असेल आणि जे पदार्थ सांगितले तुम्हाला तर तुम्ही म्हणतात नको नको, ते नको, हे नको। पण जर का भूक लागलेली आहे आणि पदार्थ काहीच नाही आहेत खायला, मग आता जे आहे तेच पदार्थ, मग अशा वेळेला आपल्याला कुठलाही पर्याय नसतो। त्यावेळेला जे भेटेल ते आपण खातो, कारण की भूकच तेवढी लागलेली असते, तहानच तेवढी लागलेली असते की जे मिळेल ते आपण लगेच ग्रहण करतो। आणि म्हणून
पुढे काय होतं, आपोआपच वैराग्य निर्माण होतं. एखाद्या गोष्टीची आवड निर्माण झाली की इतर सगळ्या गोष्टींची अनावड आपोआप तयार होते. त्याच्यासाठी अनावड तयार करावी नाही लागत. लक्षात घ्या, आपण काय करतोय, वैराग्य करायला बघतोय, वैराग्य करायचं नसतं. वैराग्य हे आपोआपच आपल्यामध्ये आलं पाहिजे. हे कधी येणार, जेव्हा एखादा चारही पदार्थांमध्ये जो परमेश्वर पदार्थ एकदा आवडला की आपोआपच जे 3 पदार्थ आहेत, जीव, देवता आणि यांची आपोआपच अनावड निर्माण होऊन जाते. ती वेगळी करावी नाही लागत. जसं की तुम्ही एखादी लादीवर समजा कचरा सांडलेला आहे, तर तुम्हाला कचरा बाजूला करायचा आहे. फक्त स्वच्छता आणायची का त्याच्यामध्ये? स्वच्छता आणायची नाहीये, फक्त कचरा बाजूला काढला, एक गोष्ट बाजूला केली तर दुसरी गोष्ट आपोआप त्याच्यामध्ये प्राप्त होते. म्हणजे स्वच्छता तिथेच आहे. अशा पद्धतीने आपल्याला ईश्वर संदर्भामध्ये जी काही आवड आहे, विधीविषयी आवड आहे, स्मरणाविषयी आवड आहे, साधकांविषयी जी आवड आहे, ती एकदा वाढवली की बाकीच्या सगळ्या गोष्टींविषयीचं वैराग्य आपोआप तयार होतं. आणि पुढे करणीय प्रकरण सांगितलेलं आहे. नुसतं स्मरण नाही आहे, तर स्मरणासंबंधित आहेत बरं का सगळ्या विधी. ते करणीय प्रकरणमध्ये म्हणजे आपल्याला काय काय देवाने करायला सांगितलं तेवढं तेवढं आपल्याला करायचं आहे. पण कुणी सांगितलेलं करायचं आहे? देवाने सांगितलेलं करायचं. परंतु आपण देवाने सांगितलेलं कमी आणि जीवनिर्मित जे विधी असतात ते जीवनिर्मित विधी आपण अधिक प्रमाणामध्ये करत असतो. आपल्याला जर का स्मरण करायला सांगितलं तर आपल्याला कंटाळ येतो बरं का. आणि खरंच स्मरण कंटाळवाने एकाच ठिकाणी बसून राहायचं, काहीच हालचाल करायची नाही आणि काहीच कष्ट नाही, काय नाही, असं जर का झालं तर लगेच आपल्याला आळस येतो है ना, एकाच ठिकाणी बसून राहिलं तर. तेच जर का आपल्याला सांगितलं फुलं रांगोळी काढा, फुलांचं अमकं करा, तमकं करा, हे डेकोरेशन करा, ते करा, मग आपल्याला बरं वाटतं. पण मुळामध्ये म्हणजे देवाने परत ते नाही सांगितलेलं आहे. देवाने जेवढं सांगितलं तेवढं करताना आपल्याला आळस येतो, आपल्याला कंटाळा येतो. आणि देवाने जे नाही सांगितलं ते करताना आपला उत्साह जो असतो तो दुप्पट असतो, असं निरीक्षण आहे. आणि म्हणून पुढे भिक्षाविधी सांगितलेला आहे. कारण की आपल्याला ईश्वराच्या संदर्भातली जी आवड असेल ती कधी वाढेल, जेव्हा तुम्ही भिक्षेचं अन्न खाल तेव्हा. तुम्हाला तुमच्या घरी देवधर्म तुम्ही करताच, तुम्हाला वाटतं की आम्ही एकदम सगळं बरोबर करतोय, आणि एखाद्या दिवशी तुम्ही मार्गात जाता, तिथे मुक्कामी थांबता, तेव्हा तुम्हाला असं वाटतं आपण घरी काहीच करत नाही. लगेच फरक कळतो. कधी कळतो हा फरक? जेव्हा तुम्ही भिक्षान्न खाता तेव्हा. म्हणजे अन्नाचाही फरक आहे भरपूरसा. आमचे आचार्य भट्टोबास आणि नाथोबास हे श्राद्ध भोजन करून आले, स्वामींनी शिक्षा पण केलं आणि मग काय खाऊ घातलं? पाणी भात, म्हणजे भिक्षान्न खाऊ घातलं. म्हणजे अन्नाचा फरक आहे. आणि म्हणून भिक्षान्न जे आहे, एक तर आपण जरी मागत नसलो, समजा ग्रस्त वेशात आहोत, तरी सुद्धा कधी काळी मार्गात गेल्यानंतर, आश्रमात गेल्यानंतर तिथलं अन्न जे आहे ते त्या दृष्टीने खावं, आपली सोय होईल म्हणून नाही बरं का. काही लोक म्हणतात कशाला बाहेर खायचं, मार्गात गेलं की सोय होते सगळी, त्यांचा तो भाव वेगळा आहे. पण एक भाव दुसरा आहे की जेवायचंच आहे मार्गात, पण काय, कशासाठी? भिक्षान्न मिळेल, ते जे अन्न आहे ते मिळेल. आपणही आपल्याकडचं अन्न त्यांना द्यायचं, म्हणजे अन्नदानाचंही लागतं गोमटं, आणि त्यांचं जे भिक्षान्न आहे ते आपण ग्रहण करायचं, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला उजळता येते. या भावनेने ते देवाणघेवाण झाली पाहिजे. आणि मग भोजन विधी सांगितला. भिक्षा मागून तर आलो, मग कसंही जेवायचं, कधी जेवायचं का? नाही, त्याचा भोजन विधी सुद्धा देवाने सांगितलेला आहे. आणि मग पुढे साह्य प्रकरण जे आहे, जे आज आपण घेणार आहोत, त्या साह्य प्रकरणाचे एकूण जी काही 4 वचनं आहेत, त्या 4 वचनांवर आपण श्रवण चिंतन करणार आहोत. भोजन विधीमध्ये स्वामींनी खूपशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. भिक्षा मागून यायचं आहे. आता भिक्षा मागायची म्हणजे कुठलं अन्न? भिक्षेमध्ये आपल्याला वृक्षान्न आलं पाहिजे. आम्हाला देवानी काय खायला सांगितलेलं आहे? निरसे विरसे, तेल तूप रहित, म्हणजे जास्त तेल नको किंवा जास्त
तूप वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये नको, किंवा वरचेवर तेलकट तुपकट नको. कधी काळी जर का खाल्लं तर हरकत नाही आहे, पण रोज रोज ती गोष्ट नको पाहिजे. आणि सोबतच जे काही आपण भोजन करणार आहोत, तुम्हाला काय वाटतं, साधू आले म्हणजे गोड करा काहीतरी. मग ते बाबा म्हणतात मला गोड चालत नाही. तुम्ही म्हणतात नाही बाबा थोडं तरी घ्या. तुम्हाला वाटतं की नाही गोड नाही तर आम्हाला चुकल्यासारखं वाटतंय, परंतु तुमच्या गोडमुळे त्या बाबांचं सगळंच काही चुकून जातं बरं का, है ना. जास्त प्रमाणात गोड खाल्लं आळस येतो, काही आजार, काही वजन वाढणं असेल वगैरे वगैरे कितीतरी गोष्टी त्याच्यामधनं उद्भवतात. म्हणून हे सगळ्यात पहिले डोक्यातनं काढून टाका की जेवणात गोड पाहिजेच, हा विषय आता डोक्यातनं काढून टाका. गोड खाऊच घातलं पाहिजे असं काही नाही. उलट तुम्ही जे काही तुम्हाला सांगतात की आम्हाला चटणी आणि भाकरी पाहिजे, तर ते चटणी आणि भाकरी ते त्यांना गोड लागणार आहे. तुमचं गोड खाताना त्यांना ते मनामध्ये थोडं हे राहणार आहे, आज आपण गोड खातोय बरं का, त्रास होऊ शकतो आपल्याला. त्याही पेक्षा त्यांना जे चालतं, त्यांच्या जे परिच्छेदाचं आहे ते आपल्याला त्यांना देता आलं पाहिजे. परंतु तुम्हाला लोकांना असतं ना काहीतरी गोड इतका आग्रह करतात. एक जण म्हणाले की बाबा मग मी हलवाच बनवते गाजराचा. म्हटलं अहो ताई मी गोड खात नाही. म्हणे मी बिना साखरेचा बनवते. अहो म्हटलं मग त्याच्यापेक्षा गाजरच द्या ना खायला. गाजर त्याच्यापेक्षा चांगलं ना खायला. बघा बरं फिक्क खीर आणि फिक्का तो हलवा वगैरे खायला कसा लागेल बिना साखरेचा. म्हणजे इत्यादी प्रकारे असं आपल्या डोक्यात बसलेलं आहे. आणि आम्हाला देवानी सांगितलंय की वृक्षांना जे आहे ते खा, किंवा अन्नामध्ये जास्तीत जास्त आपण जे काही मसाला वगैरे या काही गोष्टी टाकून त्याला चवदार बनवतो ते सगळं चवदारच लागतं. पण ते कशाला चवदार लागतं, जिभेला किंवा तोंडाला. ते पोटासाठी आणि प्रकृतीसाठी अतिशय वाईट आहे. आता हे आपण दृष्टपर बघितलं, आता आम्हाला अदृष्टपर बघायचं आहे. जे आमच्या जिभेला जे चांगलं लागतं, जेवढं काही एक यादी करून ठेवा, जेवढं काही जिभेला चांगलं लागतं ते सगळंच्या सगळं तुमच्या अध्यात्माला घातक आहे. त्याच्यामुळे तुमचं अध्यात्म, म्हणजे मी नेहमी सांगतो की आहार चांगला असेल तर आरोग्य चांगलं राहतं, आणि आरोग्य चांगलं असेल तर अध्यात्म चांगलं राहतं. यातल्या दोन गोष्टी आधीच्या बिघडल्या की पुढे तुमचं अध्यात्म होणार नाही. आणि म्हणून आपल्याला आहारावर देवानी विशेष नियंत्रण ठेवायला सांगितलं. फक्त संत महात्म्यांना नाही, जेवढे कोणी अनुयायी आहेत तेवढ्या सर्वांना स्वामींनी अन्नाचं नियंत्रण सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे असं जे काही अन्न आहे, जे आपल्या आवडीनिवडीचं अन्न न खाता दुसरं वृक्षांना असेल तर ते आपल्या गळ्याखाली जाणार नाही. मी फिक्का चहा पितो बिना साखरेचा. लोक म्हणतात तुमच्या बाबा ते कसं काय पिल्या जातं तुम्हाला. म्हटलं त्याच्यात काय, पहिले 8 दिवस मलाही वाटलं, नंतर आता मला गोड चहा पिला तर मला त्रास होतो. फिक्का जेवढा मी पियेल चहा तेवढा मला चांगला वाटतो. म्हणजे एक विशिष्ट वेळ आपल्याला त्रास होतो, परंतु जीव जैसा संगी ठेवीजे तैसा ठाके. तुम्ही तुमच्या देहाला इंद्रियांना ती सवय ठेवा. आणि म्हणून स्वामींनी म्हटलं, मागचं वचन आपण बघतो की बाई भदे भरून ठेवीजे, मागे तेवी तेवळी घालीजे. वृक्षांना जे आहे किंवा निरसे विरसे अन्न आहे ते समोर ठेवून द्या, भरून ठेवा, खाऊ घाला. खात नसेल तर तसंच ठेवा. आणि मागे तेवळी तेवळी घालीजे. जेव्हा भूक लागली तेव्हा काय, कधीही भूक लागली की आपल्याला इंद्रियार्थ पदार्थ फोडणी तोडणीचे है ना, हे जास्त डोळ्यासमोर यायला लागतात. स्वामी सांगतात वृक्षांनाच द्यायचं खायला, आणि मागे तेवळी तेवळी तेच द्यायचं, दुसरं नाही, दुसरा पर्याय नाही. आणि नेघे तरी म्हणजे बघितलं की आपण म्हणतो नको. काय केलं जेवायला, भाकरी आणि भाजी, आपण म्हणतो नको, भूक नाही आहे मला. आणि मग आवडीचा पदार्थ सांगितला की लगेच भूक. मुलांमध्ये जास्त बघायला मिळतं आपल्याला. म्हणजे हा पदार्थ सांगितला तर भूक आहे आणि हा पदार्थ सांगितला तर भूक नाही. म्हणजे हे स्वामी सांगतात की त्या आपल्या मनाला किंवा इंद्रियांना सांगायचं, खाशील तरी खाय न खाशील तर धुळी खाय, माती खा, पण बाकीचं अन्न मिळणार नाही. असं जर का तुम्ही केलं की मग काय होईल ना, स्वामी
शेवट सांगतात या वचनाचा की मरो लागसी तेवढी आपस्याची घास. एकदा जीव जायला लागला की आपोआपच तो जो आपण जे आहे तो जो पदार्थ आहे तो आपण खाणार. याचं उदाहरण एक सांगेन मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला असं पक्क बसून जाईल. म्हणजे आम्ही एकदा ब्रह्मगिरीला गेलो, संवत्सरला मी नवीनच गेलेलो होतो. आणि मग तिथे सांगितलं काय पाणी वगैरे प्यायचं ते गाडीत पिऊन घ्यायचं, नंतर वरती पाणी न्यायचं नाही, नपाळत आहे सगळं. मग ठीक आहे, आम्ही पाणी वगैरे पिलं. थंडीचे दिवस होते. आम्ही पटापट पायऱ्या चढून धावत गेलो आणि एका विशिष्ट वेळाने आम्हाला एवढा थकवा आला, एवढी तहान लागली. समोर ते पाण्याचे दुकानं होती, सगळं होतं, पण पाणी घेता येत नाही कारण की नपाळत आहे. आणि आम्हाला एक वेळ अशी आली की आता जीव जाईल आमचं जर का पाणी नाही पिलं तर. इतकं झालं आता. आणि मग स्थानाजवळ गेलो, स्थानवंदन केलं आणि आता खाली उतरायचं म्हणजे परत आम्हाला पाणी पिल्याशिवाय आम्ही खालीच उतरू नाही शकत. कोणीतरी सांगितलं इथे पाणी आहे म्हणून. ते मंदिराचंच काहीतरी मडकं होतं बाहेरच्या बाजूला. आणि मग ते पाणी आम्ही बघितलं. त्या पाण्यामध्ये आळ्या होत्या बरं का. आत्ता पण त्या आळ्या दिसतात बरं का मला. आणि ते पाणी आम्ही गाळून पिलं. हे कशावरून आठवतं? कारण की मरो लागसी ते वेळी आपस्याची खासी. एकदा जर का आपला जीव जायला आला, जे अन्न असेल, मग निरसे असेल विरसे असेल, आपण विटलेलं अन्न खातो की नाही? खाता की नाही तुम्ही? इडली खातो की नाही आपण? इडली काय असतं? विटलेलंच असतं. त्याच्यानंतर दही काय असतं? एक प्रकारे विटलेलंच असतं. पण त्याच्यानी त्रास का नाही होत? आणि ते खायची आपल्याला सवय लागली आपल्याला, म्हणून आता त्याचा आपल्याला त्रास होत नाही. म्हणजे जीव जैसा संगी ठेवीजे तैसा तो बनत राहतो, तयार होत राहतो. मग असं सगळं होत असताना जर का काही त्रास झाला तर आपला प्रश्न. आता पावसात जर का आपण डोमेग्राम वंदन करायला जायचं आणि त्रास झाला तर, एवढी थंडी आहे आणि त्याच्या स्थान वंदन करायला जायचं, मग त्रास झाला तर बरं ठीक आहे, 2 ऋतू नको, उन्हाळ्यात जाऊ. एवढं ऊन आहे आणि मग त्रास झाला तर. आता 3 ऋतू झाले, आता 4था ऋतू कुठला आणायचा? 5वा ऋतू कुठला आणायचा की ज्याच्या स्थान करताना त्रासच नाही होणार आपल्याला? आपला सगळ्यात प्रश्न तो असतो की आपल्याला ईश्वराचा विधी करताना आपल्याला जर का त्रास झाला तर काय करायचं, हा पहिला प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येत असतो. आणि म्हणून स्वामींनी त्या संदर्भातलं वचन आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं कधी असतात? जेव्हा आधी प्रश्न असतात मग उत्तर असतात. आमच्या स्वामींनी प्रश्नांच्या आधी उत्तरं देऊन ठेवलेली आहेत. परीक्षेला प्रश्न येतात मग उत्तर लिहायचं असतं. इथे आधीच प्रश्नाची उत्तरं आधीच मिळालेली आहेत. आपल्याला आता प्रश्नच उद्भवला नाही पाहिजे. जर का उत्तर मिळालं तर प्रश्न उद्भवला पाहिजे का? मग वचनाद्वारे देवानी सगळ्या प्रश्नांची उत्तरच देऊन ठेवलेली आहेत. प्रश्न करायची वेळच नाही आपल्यावर. स्वामी सांगतात, परिच्छेदी प्रवर्तल्याचे सकळी निरोधनेनो कोणची निर्पोनी फेडी. म्हणजे इत्यादी प्रकारे आपण जर का परिच्छेद केलेला आहे. परिच्छेद म्हणजे काय? त्याग केलेला आहे पदार्थांचा. जसं मी सांगितलं ना, आम्ही निरूपणाला जातो काही भागांमध्ये, त्या महिला वर्गांचं अध्ययन सुरू आहे, अभ्यास सुरू आहे त्यांचा, वचनाचा घोक वगैरे येते. आणि त्यांच्याकडे येणारे जाणारे साधू आहेत, त्यांची सेवा वगैरे त्याच्यामध्ये ते इतके रुळलेले आहेत की ते विचारतात की बाबा आपलं परिच्छेद काय आहे. पथ्य काय विचारत नाही, ते काय विचारतात? परिच्छेद. शब्द म्हणजे आम्हाला तुम्ही लोक काय बोलतात त्याच्यावरून तुमचा अभ्यास कळतो की तुम्ही अभ्यासात कसे आहात वगैरे वगैरे. म्हणजे त्यामध्ये शास्त्रीय जे आमच्या शास्त्रामध्ये जे शब्द आलेले आहेत ते शब्द तुमच्याकडनं आले पाहिजेत. ते म्हणतात बाबा व्याळीला काय करायचं, पिढाहरणाला काय करायचं, उदकाला काय, म्हणजे ते ग्रस्त असताना ते उदकाला काय विचारतात किंवा व्याळीला काय विचारतात, जेणून कळतं की ते मार्ग सेवेमध्ये आहेत चांगल्या प्रकारे. म्हणजे इथे स्वामींनी काय सांगितलं? परिच्छेदी प्रवर्तल्याचे. म्हणजे ज्यांनी परिच्छेद केलेला आहे
किंवा परिच्छेदी प्रवर्तला म्हणजे तयारी दाखवली त्यांनी, की देवासाठी आज आपण हे वचन ऐकलं आणि असं वाटलं की खरंच आपण डॉक्टरनी सांगितल्यानंतर काय काय त्यागतो, मग देवानी सांगितलं म्हणून जर का आपण त्यागलं तर काय होईल. म्हणजे आपण त्या पद्धतीने विचार करून जर का प्रवर्तलो म्हणजे आपण तयारी दाखवली. मानसिक, सगळ्यात आधी तयारी कसली पाहिजे, मानसिक तयारी पाहिजे. शारीरिक तयारी ही खूप तिसरा टप्पा आहे, पण आधी मानसिक तयारी पाहिजे, मग वाचिक तयारी पाहिजे आणि मग तुमची प्रत्यक्ष शरीराची जी तयारी आहे ते सहन करण्याची, त्यामध्ये त्या विधीमध्ये उतरण्याची, ते कष्ट सहन करण्याची, हे सगळा तिसरा टप्पा आहे. आपला तिसरा टप्पा आपला सहज आहे, फक्त पहिला टप्पा जो मानसिक आहे तो आपला होत नाही. म्हणून इथे काय सांगितलं, परिच्छेदी प्रवर्तलेयाचे, म्हणजे जो निश्चय आहे, निग्रह आहे परिच्छेद करण्याचा, तो जर का एकदा केला. कसा परिच्छेद आहे आता, चहा, साधारण गोष्टीपासून सुरुवात करूया. बासुंदी खीर नाही सोडायची, चहा सोडा. आणि बाबा मी सगळं सोडू शकतो परंतु चहा नाही सोडू शकत. चहामध्ये आपण एवढे अडकलेलो आहोत. बरी त्यागलं जरी बंद आहे, परंतु कोणी जर का पित असेल तर आपण बघत राहतो सारखं सारखं, की असं वाटतं की त्यांनी आग्रह केला पाहिजे आपल्याला थोडासा वगैरे. असं नाही, आता ते म्हणतात म्हणून मी घेतो, म्हणजे ह्याला निग्रह म्हणत नाही, याला निश्चय म्हणत नाही. स्वामी सांगतात परिच्छेदी प्रवर्तलेयाचे सकळही निरोध. सकळही, सकळही मध्ये म्हणजे सगळं आलं, काही शिल्लक राहणार नाही. म्हणजे तो पदार्थ न खाल्ल्यामुळे जो काही तुम्हाला त्रास होणार आहे, आता ते त्रास कसे आहेत, वेगवेगळे आहेत. एक तर सगळ्यात पहिले आपले मानसिक त्रास 90% आहेत, प्रत्यक्ष नाही बरं का. तुम्ही म्हणता मी चहा नाही घेतलं की माझं डोकं दुखतं, हे मानसिक त्रास आहे. हा त्रास मी का सांगितलं तुम्हाला, हा त्रास मला वैयक्तिक होता. मी जेव्हा 10वी पर्यंत इथे होतो मंदिरामध्ये, तेव्हा संध्याकाळचा चहा नाही पिला की माझं डोकं दुखायचं. आता मार्गात गेलो संवत्सरला असं होतं की संध्याकाळी पोथी संपली की चहाचे ग्लास ठेवून यायचे तिथे. तो चहा जर का आला तर तो विशिष्टच प्रमाणात चहा यायचा. तो जर का आपण तिथे उपस्थित असू तर भेटला तर भेटला, आणि जर का एकदा गेला तो संपला की परत चहा येत नव्हता. आता मी हे बघितलं की आपलं तर डोकं दुखतं चहा नाही पिलं की, चहा तर इथे भेटेल नाही भेटेल, चहासाठी तिथे अडकून पडायचं का आपण. मग चहाची पिण्याची सवय बंद केली. तेव्हापासून माझा तो त्रास, आता तेव्हा मला ती लीळा वगैरे माहीत नव्हती महादाईसांची, की त्यांना ते मानसिके होतं की तूप नाही खाल्लं की माझं पोट दुखतं. स्वामींनी त्यांना ते तूप सोडायला सांगितलं वगैरे, आणि मग त्यांना लक्षात आलं की तूप नाही खाल्लं तरी पोट काही दुखत नाही आपलं, म्हणजे हा आपलं मानसिक काहीतरी आपलं होतं. आणि मग एकदा स्वामीच वाढायला गेले तूप बेलापूरला, तेव्हा ते म्हणतात जीवजी नाही, आपण नाही सांगितलं. स्वामी म्हणतात तुमच्याकडून तुम्हासी काही एक नवा, येथून तुम्हा सकळ व्हावे, की आम्ही जर का सांगू तर घ्या. म्हणजे इत्यादी प्रकारे त्या गोष्टींचा, म्हणजे पदार्थांचा त्याग आपल्याला करायचा नाहीये नुसता. आपल्याला पदार्थ खाण्याची जी काही इच्छा आहे, आपली जी काही वृत्ती आहे ना, त्या वृत्तीचा त्याग आपल्याला करायचा. मी ते विनोदाने नेहमी सांगतो की जे लोक गोळ्या घेतात ह्याच्या शुगरच्या, है ना, डायबिटीसच्या गोळ्या घेतात, काही लोक ते इन्शुलन्स पण घेतात, सगळं घेतात, तरी त्यांची शुगर 300 का असते, कारण की ते स्वतः गोड खात नाही, पण कोणतरी गोड खात असेल त्याच्याकडे बघत राहतात, त्या पदार्थाकडे. ते मानसिक तो पदार्थ खात असतात, प्रत्यक्ष नाही खात. त्यांना तो पदार्थ बघितला की खाऊ वाटतो, मनामध्ये त्या पदार्थाची जी काही वृत्ती आहे खाण्याची ती आपली मेलेली नाही, है ना. आपण मग मी तेल म्हटलं, लोक म्हणतात बाबा आम्ही तेलकट नाही खात, तरी ऍसिडिटी असतेच का, कारण की मानसिक ते पदार्थ आपण खात असतो, मनामध्ये ते चालू राहतं आपल्या, म्हणून आपल्याला ते आजार सुद्धा तसेच आहेत. आमच्या स्वामींनी यामध्ये बारकावा सांगितलेला आहे. एकीकडे स्वामींच्या वचनाचं चिंतन मी केलं, एकीकडे देवानी पदार्थ सोडायला पण नाही सांगितलेले आहेत. पदार्थ संदर्भातली जी काही आपली खाण्याची इच्छा आहे, आसक्ती आहे, ती आसक्ती सोडायला सांगितली. कशावरून,
स्वामी सांगतात वानरेश रस पिती आणि उडून जाते. म्हणजे भट्टोबासांना तिथे फोडणी तोडणीचं जरी त्यांनी खाल्लं तरी चालेल असं आहे स्वामींचं. का चालेल त्यांना? कारण त्यांची आसक्तीच नाही. ते रस पिती आणि उडून जाते, त्यांना काही त्याचा फरक पडत नाही. असं आपण झालो पाहिजे. भट्टोबासांना कसलं तेल वाढलं? करडईचं तेल वाढलं. आणि ते म्हणतात भटो कटकट भटो तुम्ही काही सांगितलंच नाही, मी चुकून तुपाऐवजी तेल वाढलं. म्हणतात करडेल की तुपे लायसे जाणे ते रुपयाची आण. काही मला म्हणजे भट्टोबासांना काही तूप जरी वाढलं तरी त्याच्यात ते रममान होत नाही. आपल्याला तूप नाही वाढलं तरी अडकलेलो असतो आपण. 1 चमचा वाढलं तर 2 चमचा पाहिजे असतं, अजून थोडंसं पाहिजे असतं. म्हणजे इत्यादी प्रकारे आसक्ती देवानी सोडायला सांगितले. आसक्ती एकदा सोडली ना तुम्ही की तो पदार्थ खाण्यात जरी आला तरी तुम्हाला काही त्याचा त्रास होणार नाही. आणि म्हणून इथे सकळी निरोध नेनो कोणाची निरपोनी फेडी. तुम्ही फक्त त्यागाचा निग्रह करा, निश्चय करा आणि तयारी दाखवा. आता ही निग्रह निश्चय तयारी कशासाठी आहे? माझ्या देवानी सांगितलेलं आहे म्हणून. देवाच्या भरोसे सगळं आपण करतो आहोत, तर मग नेनो कोणाची निरपोनी फेडी. कुठलं म्हणजे परमेश्वर सांगतात सहजपणे. म्हणजे तुम्ही जर का आमचं घर विचारलं कोणीही आणून सोडेल तुम्हाला. म्हणजे हे काय आहे? सहजपणे तुम्ही पोचू शकता तिथपर्यंत. तसं जर का तुम्ही परिच्छेद केला तर त्यापासनं होणारे जे काही त्रास आहेत त्या त्रासापासनं नेनो कोणाची निरपोनी फेडी. म्हणजे ते त्रास तुम्हाला होणारच नाहीत. अनुभव घेऊन बघा. ज्यांचे पाय दुखतात म्हणून जे पदयात्रेला जात नाहीत त्यांनी पदयात्रेला जा. 2-3 दिवसांनी तुम्हाला वाटेल की माझे पाय दुखतच नाहीत. आणि खरोखर होतं बरं का, पदयात्रेमध्ये पाय दुखणं बंद होऊन जातं. पण घरी आल्यानंतर परत पाय दुखणं सुरू होतं. का? कारण की ती धावपळ कशासाठी आहे? देवासाठी आहे म्हणून पाय दुखले नाही. ही धावपळ कशासाठी आहे? प्रपंचासाठी आहे. म्हणून इथे कर्मवशे सगळं दुःख जे आहे कर्म सगळे इथे येणार आहे. आणि म्हणून एखादा ईश्वरदायक विधी करताना तुम्हाला स्वतःला जाणवतं ते की बाबा मला त्रास होत नाहीये बरं का, देवाचं करताना मला त्रास होत नाहीये. परंतु कर्मपैकीचं करताना मात्र त्रास होतो. का? नेनो कोणच निरपोनी फेडी. म्हणजे परमेश्वर काही बाबतींमध्ये स्वतः परमेश्वर सहाय्य करतात, काही बाबतींमध्ये ओळगणी माया सहाय्य करत असते, काही बाबतींमध्ये अनुकूल देवता जे असतात ते सहाय्य करत असतात. आणि म्हणून सहाय्य करणाऱ्यांची कमी नाही. प्रत्येक ठिकाणी देवच आले पाहिजे असं नाही. देवाने अशी व्यवस्था करून ठेवली की तुम्हाला बरोबर तिकडे तिकडे सहाय्य हे जे आहे ते होत असतं. आणि म्हणून या संदर्भामध्ये आपण जी लीळा बघणार आहोत ती दायंबांच्या संदर्भातली उत्तरार्ध डोमेग्रामची लीळा आहे 113 क्रमांकाची. दायंबा शिखासूत्र त्यागू अनुवादू. शिखासूत्राचा त्याग दायंबासांना स्वामींनी करायला सांगितलेला आहे. गोसाव्यांशी उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतर गोसावी विहरणा बीजे केले. उदयाचा म्हणजे उदय काळीचा. उदय कधी होतो? संध्याकाळी का दुपारी? सकाळी. सकाळी उदय होतो म्हणजे उदयाचा म्हणजे उदय काळीचा पूजा अवसर. आणि स्वामी विहरणाला गेलेले आहेत. उद्याचा पूजा अवसर झाल्यानंतर नंतर गेलेले स्वामी. आणि मग शिन्नस्थळीवरील आसन झाले. सिंहस्थळी जी आहे शिन्नस्थळी तिथे स्वामींना आसन झालं. स्वामींजवळ दायंबा बसलेले आहेत आणि स्वामी त्यांना म्हणतात भोजिया शिखासूत्राचा त्याग करा गा. येत अनुसरा. कसला त्याग करा? शिखासूत्र. म्हणजे हे वचन फक्त दायंबांना लागू आहे की आपल्याला पण? पण आपल्या तर शिखा पण नाही आणि सूत्र पण नाही. म्हणजे जानवा आपण घालत नाही आणि शेंडी पण आपण ठेवत नाही. मग शिखासूत्र हे एक शब्द आहेत. शिखा म्हणजे शेंडी, सूत्र म्हणजे जानव. म्हणजे हिंदू धर्माचं जे काही विधिविधान आहे ना ते याच्याशी जोडल्या गेलेलं आहे, त्या गोष्टींशी जोडल्या गेलेलं आहे. जसं तुम्हाला म्हटलं पूजन करा, सगळ्यात पहिले काय आणणार तुम्ही? गंध आणणार, अक्षता आण. म्हणजे हे गोष्टीशी तुम्ही जोडल्या गेलेल्या आहे.
ते गंध नसेल तर मग गंध नाही, गंध नाही, गंध कुठे गेला, आम्हाला पूजन करायचं, मग हार पाहिजे, मग फुलं पाहिजे, या ज्या गोष्टी आहेत. आता जर का स्वामींनी म्हटलं असतं तर स्वामी म्हटले असते गंध फूल हार यांचा त्याग करा येत अनुसारा. म्हणजे स्वामींनी हेच सगळे पदार्थ है ना. स्नान करायला तुम्ही जाता, काय काय वाहता तुम्ही? लवंग वाहता, वेलची वाहता. कशासाठी वाहता? कशासाठी? आहे कोणाकडे उत्तर? नाही, पण काय होतं त्याच्याने? आपण जी वेलची शिऱ्यात टाकतो त्याचा एक स्मेल येतो शिऱ्याला. मग देवावर किंवा विशेषांवर स्थानांवर वेलची लवंग का वाहता? वेलची लवंग हे गरम मसाल्याचे पदार्थ आहेत बरं का. तुम्हाला जर का एखाद्या स्थानाला जाण्यासाठी तुम्ही पाव किलो वेलची जर का घेत असाल तर वेलची स्वस्त हा पदार्थ नाहीये बरं का, महागडा आहे. तुम्ही काय करा, ते एखाद्या मार्गात त्यांना खायला द्या. त्याच्याने पचनशक्ती असेल, मुखशुद्धी असेल इत्यादी गोष्टीसाठी ते कामी येतं. लवंग वाहण्यापेक्षा तुम्ही एखाद्या मार्गात द्या ना, ते उपयोगी पडेल त्यांना कशाला ना कशाला. लवंग ही चांगली असते. म्हणजे इत्यादी प्रकारे ते पदार्थ वाहिल्याने आपल्याला काय होतं आपल्याला माहिती नाही. हे काय आहे? शिखासूत्र. हे वेलचेनी लवंग नाही आहे, हे आहे शिखा आणि सूत्र आहे. आजपर्यंत आपल्याला कोणी सांगितलं नाही हे वाहिल्याने काय होतं, सांगितलं का? हे विडा म्हणजे काय माहिती आहे का? खाण्याच्या विड्यामध्ये हे सगळं टाकतात, वेलची टाकतात, लवंग टाकतात. आपण ते दोन्ही विडे मिक्स करून एक तिसराच विडा तयार केलेला आहे आणि स्थानावर आपण ते वाहत राहतो. सांगेन मी नंतर काय व्हायचं ते सांगेन मी नंतर सांगतो मी. तर इत्यादी प्रकारे आपल्याला देवाने जे व्हायला सांगितलं ते आपण व्हायचं. परंतु तुर्तास आपण हा विषय इकडे घेऊया की आपल्याला देवाने सांगितलेले विधी करायचे आहेत. मगाशीच सांगितलं जीवाने निर्मित विधी सांगितलेले नाहीत. आमच्या स्वामींनी कुठे लवंग वेलची व्हायला सांगितलेली नाही है ना. आपण जे रुक्मिणी अर्जाव करी विडा घ्या, ही विड्याची आरती म्हणा, तो विडा म्हणजे खाण्याचा विडा आहे बरं का. तो वाहण्याच्या विड्याची ती आरती नाही. त्या आरतीचं वर्णन बघा, त्याच्यामध्ये सगळं खाण्याचे विड्याचे पदार्थ त्याच्यामध्ये आलेले आहेत. आपल्याला माहितीच नाही आपण काय बोलतोय. ह्या काय आहे? शिखासूत्र. ते म्हणाले की बाबा विड्याची आरती सुरू कर. नाही, अजून विडा नाही व्हायला. पण ती विडा वाहिल्यावरच विड्याची आरती किंवा उपार कधी दाखवायला सुरू. जोपर्यंत उपाराची आरती चालू होत नाही तो उपारच दाखवत नाही. उपार दाखवा, नाही उपाराची आरती सुरू नाही झाली. हे काय आहे? शिखासूत्र. ती शेंडी आणि जानवं प्रत्यक्ष तर नाही आहे, परंतु हे सगळं शिखासूत्र आहे. कर्मकांड याला म्हटलं जातं. याच्यामध्ये मानव पंथ सध्या एवढा अडकलेला आहे की आम्ही जेव्हा मी म्हटलं की मी गंध लावा, अक्षता लावू नका, अक्षतेमध्ये अनेक तांदूळ वाया जातात. आमचे स्वामी म्हणतात एक शीत सुद्धा मुंगी आदी करून नेऊ नेदावे आणि ऐसे अनु सांडावे. ते काही तुमचे दाई एक कण सांडायला सांगितला नाही. आपण इथे तांदूळच्या तांदूळ, काही ठिकाणी बासमती तांदूळ असतात बरं का. एवढे तांदूळ जर का तुम्ही वाया घालवताय, ते पायाखाली येत आहेत वगैरे वगैरे, तर सांगा बरं स्वामींच्या 2 वचनांचं काय करायचं आता? ते वचनं कळाले नाही आपल्याला की काय. मी जेव्हा सांगितलं अक्षता लावू नका, तांदूळ वाया घालवू नका, ते म्हणाले हे काही सांगतात. म्हणजे कर्मकांड एवढं आहे, अक्षता लावल्याच गेल्या पाहिजे. श्लोक काय म्हणतो आपण? चंदन अक्षता नाही त्याच्यात. त्या श्लोकात अक्षता आहे का? चंदन गंध अक्षता घे देवा असा आहे का? चंदन गंध घे देवा म्हणजे त्याच्यामध्ये फक्त गंध आहे. आता ते म्हटले बाईसा लावत होत्या, बाईसांचं उदाहरण देऊ नका. बाईसा तांदूळ वाहत होत्या, तसं त्यांनी देह पण आपलं वाहून टाकलेलं नदीमध्ये. तसं करणार का आपण? नाही. म्हणजे बाईसांशी लगेच आपण ताळमेळाने बघायचा. आम्हाला स्वामींनी काय सांगितलंय की शीत सुद्धा वाया गेला नाही पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं जे काही करण्याची इच्छा आहे मनामध्ये, हे सगळं कर्मकांड आहे. म्हणून जिथे जो विधी उपलब्ध असेल, जे पदार्थ उपलब्ध असतील तसं ते करा. आणि नसेल उपलब्ध काही हरकत नाही. द्रव्यदान देताना संकल्प नसेल, तिथे पाणी नसेल, तर भजन पूजन श्री चक्रधरास अर्पण म्हणा, देऊन द्या. त्याचे जर पाणी सोडलं पाहिजे असं काही नाही. आणि म्हणून
इत्यादी प्रकारे काय आहे की स्वामी सांगतात शिखासूत्राचा त्याग करा. एवढं सगळं व्यापक आहे बरं का, याच्यामध्ये भरपूर काय आहे. शिखासूत्रामध्ये फक्त शेंडी आणि जानवं नाही, जेवढे काही ईश्वराने विहित केलेल्या विधी व्यतिरिक्त जेवढे विधी आहेत, जीव निर्मित जेवढे काही विधी आहेत, की पंचावतार असले की गुलाल टाका, हा सुद्धा शिखासूत्रामध्ये येतं. आहे का कुठे गुलाल हा शब्द? कुठे लीळाचरित्रात आला का? वचनात आला? दृष्टांतात आला? काय कुठे आलं का? टाकायला सांगितलं का? कुठून टाकतो आपण? हे सगळं शिखासूत्र आहे. याचा त्याग करायला आमच्या स्वामींनी सर्वात आधी आम्हाला सांगितले. आणि मग येथ अनुसरा. अनुसरा म्हणजे गुलाबी काळे कपडे घ्या नाही. अनुसरा म्हणजे देवानी सांगितलं तसंच करा. तुमचे जे आधीचे नियम आहेत, विधी आहेत, ते तिकडेच राहू द्या. आपण उपदेश घेताना काय सांगतो अन्य व्यक्तीला? आता तुम्ही जे आधी करायचे ना, आता ते उपवास करायचे नाही, हे करायचं नाही, ते काय, आता इथे आपल्याला जे शास्त्रामध्ये सांगितलं ते करायचं, म्हणजे ते सोडा आणि हे विधिविधान करा. तसं अनुसरण आहे ते. आज आपण थोडंसं एक टप्पा बघूया की आपण त्याला काय म्हणतो? उपदेश म्हणतो. उपदेश नाही आहे तो नुसता. उपदेश त्यांनी दिला, तुम्ही घेतला, आणि त्यांनी उपदेश देताना जे काही नियम सांगितले आणि तुम्ही म्हणाले हो आजपासून आम्ही हे नियम पाळणार आहोत, ते अनुसरणच आहे. येत आधीन होई जे येथोनी म्हणितले की जे. तुम्ही त्या दिवसापासून विशेष वंदन करणार आहात, येथूनही म्हटलं स्मरण करणार आहात, अन्य देवतेचा प्रसाद खाणार नाही आहात, जेवढ्या काही गोष्टी तुम्ही पाळणार आहात, हे कोणी सांगितलंय? सगळं देवानी सांगितलं तर तुम्ही करताय. म्हणजे एक प्रकारे ते काय आहे? अनुसरणाचा प्रवास तुमचा सुरू झालेला आहे. आता हा प्रवास जेवढा तुम्ही वाढवाल तेवढं तुमचं अनुसरण तुमचं होणार आहे लवकर, त्याग सगळा होणार आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे त्या प्रवासात आपल्याला सहभागी व्हायचं आहे. आपण जसं रेल्वेत बसायला चाललो, म्हणजे तिकडून आपण निघालो, इथपर्यंत आलो, रेल्वेत बसलोय का? पण प्रवास तर सुरू झाला ना. हा प्रवास केल्याशिवाय घराच्या बाहेर पडता येणार नाही, गाडीपर्यंत जाता येणार नाही, स्टेशनपर्यंत जाता येणार नाही. हा एवढा सगळा प्रवास क्रमप्राप्तच आहे. मग गाडीत बसणं आहे. गाडीत बसणं जसं तसं अनुसरण आहे. तर जसं तसं अनुसरणासाठी अनुसरणाच्या आधीचा काही एक प्रवास आहे, तो आपल्याला करावा लागणार आहे. तो अनुसरणापर्यंतच नेणारा तो प्रवास आहे. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की येत अनुसरा. दायंबा म्हणतात जी जी म्हणजे इंद्रिय एकाचा निरोध असं, म्हणजे मला काही जमणार नाही, इंद्रिय एकाचा मला निरोध आहे, म्हणजे त्रास आहे. स्वामी म्हणतात तो येथूनही धरी जाईल, त्याच्याविषयी काही काळजी करू नका, त्याच्याविषयी आम्ही सहाय्य करू. यावरी गोसावी ब्रह्मचारी घोड्याचा दृष्टांत निरूपिला. ब्रह्मचारी हा घोडा जो आहे त्याचा दृष्टांत सांगितला की तो जो घोडा आहे तो काही मरतो का? तो ब्रह्मचारी व्रत स्वीकारतो, मग त्याचा काही मृत्यू होतो का? उलट ते सहन केल्यामुळे अधिक बळ होय, तुष्टी होय, पुष्टी होय. उलट तो तेवढा ताकदवान होतो. तैसे विखो न सेवी तरी जीव काही का मरत असे. विखो जर का नाही सेवन केलं तर आपला मृत्यू होणार आहे का? मृत्यू होणार नाही. उलट काय होणार आहे? अधिका योग्यता होय, दक्षता होय. तुम्ही जेवढे काही विखो पदार्थ आहेत, ज्या जसं आता मोबाईल आहे ना, ते नाही बघितलं की आपल्याला थोडंसं होतं ना, ब्लड प्रेशर वाढतं किंवा काहीतरी होतं, श्वास घेता येत नाही. मग ते एकदा बघितलं की ते बरं वाटतं, है ना. म्हणजे हे काय आहे? एक प्रकारचं जे काही एखाद्या वेळेस ते आपण नाही बघितलं तर काय होईल? आपले डोळे चांगले राहतात, त्याच्यामुळे आपली बुद्धी चांगली राहते, किंवा आपले जे विविध विचार आहेत, आपल्याला काय काय करायचं आहे त्या विचारांना एक चालना मिळते. आणि जर का ते मोबाईल बघत राहिलो तर या सगळ्या गोष्टी आपल्या ठप्प होतात. आणि म्हणून जेवढा ईश्वरदायक विधी कराल तेवढी तुमची योग्यता होईल, दक्षता होईल, उजळता तुम्हाला येईल. दायमा म्हणतात नाजी मज इंद्रियार्थे विन न गमे. म्हणजे चांगले फोडणी तोडणीचे पदार्थ खाल्ल्याशिवाय ना मला चालतच नाही, मला ते रोज खायला लागतात. स्वामी म्हणतात तुम्ही वासनेचा परिच्छेद करा. म्हणजे पदार्थ खाण्याची जी वृत्ती आहे त्याचा त्याग तुम्ही करा. मग काय होईल? मा गमैल, म्हणजे मग बरं वाटेल तुम्हाला. परिच्छेदी प्रवर्तल्याचे सकळी निरोध नेनो कोणाची नृपोनी फेडी.
परिच्छेदाचा जर का तुम्ही अवलंब केला तर तुमचे सगळे त्रास आपोआप निघून जातील. आणि मग ते म्हणतात, जी जेने वासनेचा परिच्छेद होय तो प्रयत्नाची मज होवे ना. त्यांनी अजून एक अडचण दाखवलेली आहे, ज्यामुळे तो परिच्छेद होणार आहे वृत्तीचा, तो प्रयत्न सुद्धा माझ्याकडनं होत नाही. म्हणजे त्यांनी काय केलं, एखादी गोष्ट करायचीच नसेल ना, मग माणूस अशा अडचणी दाखवतो. निरूपणाला ते सांगतात, मग ते बाबा दुपारची वेळ, ते आमची झोपायची वेळ असते, मग आरामाची वेळ असते, मग ते हे असतं, मग ते असतं. आम्ही जेव्हा सांगतो कोणाला, मग ते एवढ्या अडचणी सांगतात, आम्ही पण शेवटपर्यंत जातो. मग मग ते पण शेवटपर्यंत आमच्या पुढे एक पाऊल असतात. म्हणजे इत्यादी प्रकारे लक्षात येतं की यांना यायचं नाही. म्हणजे इथे एकदा असं झालेलं की एका ठिकाणी निरूपण आहे आणि पहिला पाऊस आला जून महिन्यातला. ते निरूपणाला निघाले होते, छत्री वगैरे काही नसतं, सोबत नव्हतं, आणि ते आले ओले चिंब भिजून एकदम. ते दरवाज्यात बसून त्यांनी पोथी ऐकली. मग आम्ही त्यांना नंतर म्हटलं की तुम्ही घरी का नाही गेले, पाऊस आला तर? ते म्हणाले की आम्ही थांबलो तिथे रस्त्यामध्ये, पण पाऊस काय थांबायचं नाव नव्हतं घेत. मग घरी गेलं तर मग काहीच नसतं झालं. मग विचार केला की घरी गेलं तर असं असं होईल, पण जर का इकडे गेलो तर दोन्हीकडे भिजूनच जाणार आपण. घरी पण भिजत जावं लागेल, इथेही भिजत जायचं आहे, पण इकडे जर का गेलो भिजत तर आपल्याला निरूपण ऐकायला मिळेल, भिजायचं तर आहेच आहे. म्हणून मग आम्ही निरूपणाचं स्थळ निवडलं. म्हणजे याला काय म्हणतात, ज्याला यायचं आहे ना तो माणूस कशाही प्रकारे तिथे उपस्थित होतो, सगळी कामं धामं बाजूला टाकून. आणि मग इथे स्वामींनी सांगितलं की बाबा हे सगळं त्याग करा. ते म्हणतात माझ्याकडे तो प्रयत्न सुद्धा नाही, मी या काही करावे. स्वामी म्हणतात, भोजया पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य. म्हणजे तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला देवाचं साह्य होतं. दायंबास म्हणतात, जी गोसावी विखो सेवा कापा वर्जिली, ते तर काही पाप असे. देवा पण हे खायचंच का नाही? तुम्ही म्हटलं हे खाऊ नका, हे खाऊ नका, हे का बरं? असं काही पाप लागतं का त्याच्याने? स्वामी सांगतात त्यांना, भोजया पाप तरी नव्हे. बाईसांनाही स्वामींनी सांगितलं, बाई पाप तर नव्हे, धर्मापासून ऐसा निर्पोनी काढी. म्हणजे एखादा जो पदार्थ आहे, तेल आहे, ते तेल खाल्ल्याने पाप लागतं का आपल्याला? तेल खाल्ल्याने पाप नाही ना, पण तेल जेवढ्या प्रमाणात आपण खाऊ तेवढा आळस जर का आपल्याला आला, गोड जेवढ्या प्रमाणात खाऊ तेवढा आळस जर का आपला आला तर आपले विधी बंद होतात. विधी बंद झाले की ते अविधीला जन्म देतात. म्हणजे सरळ सरळ पाप नाही आहे, पण पाप करण्याचं जे काही निमित्त आहे, रस्ता जो आहे तो तोच आहे. स्वामी पुढे सांगतात की विखो अनंत तापासी आश्रय. अनंत तापासी म्हणजे दुःखासी आणि नरकासी. हे तर नरक होण्याला कारण काय आहे? ते विखो जड चेतन पदार्थच सगळे आहेत. म्हणून ते उगेच राहिले, पण दायंबा ननुसरतीची. दायंबा काय अनुसरले नाहीत. या संदर्भातली अजून एक जी लीळा भट्टोवासांच्या माईमभट्टांच्या संदर्भातली येते, उत्तरार्ध 575 क्रमांकाची, की भेटीच्या वडाला, स्वामींचा भेटीचा वड जो आहे तिकडे स्वामींची आणि माईमभट्टांची भेट झालेली आहे. किंवा त्या भेटीनंतर जे काही त्यांनी त्याग स्वामींनी विचारला की तुम्ही त्याग कसा केला तो सांगा. कुणासाठी? देवाला तर माहिती आहे, परंतु आम्हाला तुम्हाला कसं माहिती पडलं असतं की त्यांनी त्याग कसा केला? तो सांगा तुम्ही. ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय. म्हणजे तुम्ही जे सांगाल ते पुढे अनेक पिढ्यांपर्यंत हे तुमचा त्याग जो आहे. म्हणून मार्गी माईमभट्टा भेटी निर्गमन श्रवण, म्हणजे त्यांनी कसं गमन केलं त्याच्याविषयी, कसा त्याग केला त्याच्याविषयी स्वामींनी स्वतः आणि भक्तजनांनी ते श्रवण केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी पहिल्या दिवशी भिक्षा मागितली आणि घास ग्रहण केला. त्या घासाला काय झालेलं होतं? त्या वस्त्राची दुर्गंधी लागलेली होती. आता बघा, त्या पदार्थ बनवतो आपण, त्याच्यामध्ये काय काय टाकतात? तेल, राई, जिरं, लसूण, कढीपत्ता, इतके हे सगळे गंध त्याच्यामध्ये उतरतात बरं का. त्या पदार्थामध्ये लसणाची एक चव, हिंग टाकतात, एवढूसच टाकतात, ते हिंगाची पण चव त्याच्यामध्ये उतरते. एवढे सगळे गंधयुक्त पदार्थ त्याच्यात टाकले आणि त्या सर्व पदार्थांचा मिळून भाजीला एक काय येतो, त्याला स्वाद येतो त्या भाजीला.
है ना. म्हणजे एवढे सगळे पदार्थ मिळून जो स्वाद तयार झालेला आहे ते स्वादयुक्त रसयुक्त ती भाजी त्या पदार्थामध्ये किंवा तो पदार्थ त्या झोळीमध्ये टाकल्या गेला. आता त्या ज्या झोळीला किंवा त्या कपड्याला किती प्रकारची दुर्गंध आहेत? एकच प्रकारचं आहे. आणि भाजीमध्ये किती प्रकारचे गंध आहेत? अनेक प्रकारचे आहेत. परंतु तो दुर्गंध मात्र जो आहे तो भाजीला लागला, पण भाजीचा गंध मात्र त्या भाजीच्या गंधाने त्या दुर्गंधाला मारू शकलं नाही, पण त्या दुर्गंधाने मात्र भाजीच्या गंधाला मारून टाकलं. तो वास या भाजीला लागला, उलट भाजीचाच वास राहिला पाहिजे होता, परंतु तसं झालं नाही. वाईट जे काही गोष्टी आहेत ते आपल्यामध्ये लगेच रुजू होतात, पण एखादा चांगला व्यक्ती आहे त्याचे गुण लगेच इतरांमध्ये जातील असं शक्य नाही. आणि तो दुर्गंधीयुक्त जो घास आहे तो माहीमभट्टांनी खाल्ला. इतर कोणी असतं तो गळ्याखाली गेला असता, सर्वसामान्य असते. पण माहीमभट्ट असं म्हणतात रोजचे पंचपक्वान्न कितीतरी भाज्या खाणारे माहीमभट्ट असे होते. म्हणजे एवढी श्रीमंती होती माहीमभट्टांकडे. आणि त्या मानाने मग त्यांना ती दुर्गंधी येणं स्वाभाविकच आहे. पहिला घास खाल्ला आणि त्यांना मळमळून आलं, वमन केलं, बाकीचं अन्न पाण्यामध्ये सोडून दिलं आणि म्हटले की आता घरी जावं का, आपण घरी गेलं पाहिजे आपण. आणि लगेच दुसऱ्या क्षणाला दुःख निर्माण झालं की घरी जाण्याचा विचारच कसा आला. नंतर परत वाटलं की पुढच्या यावेळेस नाही अनुसरण झालं तर पुढच्या जन्मात अनुसरू, पुढच्या जन्मी नाही झालं अनुसरण तर. आणि मग ते म्हणतात तो दिवस पूर्ण उपवास झाला माझा. दुसऱ्या दिवशी भिक्षा मागितली आणि एक घास खाल्ला, चावला आणि तो गिळला. आणि मग मी म्हटलं की हा मी माहिया. एक घास खाल्ला मी आणि मग दुसऱ्या दिवशी 2 घास खाल्ले. असं होता होता पाऊ आहार पासून संपूर्ण आहारापर्यंत रिद्धपुरला पोचेपर्यंत ते गेलेले आहेत. हे जेव्हा माहीमभट्टांनी सांगितलं तेव्हा स्वामी म्हणतात परिच्छेदी प्रवर्तल्याचे सकळी निरोध नेनो कोणाची निरपणी पेढी. तुम्ही निश्चय केला होता ना, म्हणून तुमचा तो त्रास कसा निघून गेला. नेनो कोणाची निरपोनी फेडी म्हणजे तो सहजपणे तो बाजूला त्रास झाला. आणि एक टोक दुसरं आहे. पहिलं टोक माहीमभट्टांचं आहे की दुर्गंधयुक्त अन्नाचा एक घास गिळू शकले नाहीत. आणि दुसरं टोक असं आहे की निरसे विरसे विटलेले अन्न माहीमभट्टांना भिक्षेत वाढल्या जायचे आणि ते माहीमभट्ट ती भिक्षा घेऊन यायची, दृष्टपूत करायची आणि ते सगळं विटकं वगैरे कसं तरी दुर्गंधी येणारं अन्न जेवायचे, ते खायचे. श्री प्रभू त्यांची स्तुती करायचे. म्हणजे हे वेगळं टोक आहे माहीमभट्टांचं. म्हणजे हे परिच्छेदी प्रवर्तलयाचे जे काही त्रास कसे निरपून फेडतात ते या लीळेच्या माध्यमातनं माहीमभट्टांचे आपण बघितलेलं आहे. सकळही म्हणजे रस प्रकरण. सकळही म्हणजे सगळंच जे काही आहे, जे काही तुम्ही परिच्छेद करणार आहे त्या सगळ्यांचा तुम्हाला त्रास होणार नाही. तर सगळं ते काय काय तर त्याच्यामध्ये रस प्रकरण म्हणजे सगळंच आलेलं आहे. षडरस असतील, नवरस असतील, सगळंच. किंवा पदार्थांमध्ये जो काही रस असतो, प्रत्येक पदार्थ खाताना तुम्हाला त्याच्यातनं एक विशिष्ट रस येत असतो. तो सगळंच याच्यामध्ये परमेश्वराचं साह्य जे आहे. मग व्याप्ती म्हणजे एवढ्या विशेष साह्य होतं का न, व्याप्ती सगळंच अन्न वस्त्र निवारा सगळ्याच बाबतीमध्ये जो काही त्रास तुम्हाला आत्ता वाटू शकतो की मार्गात गेल्यानंतर मला जमणार नाही हे, पण तुम्ही जर का तिथे राहिलात तर तुम्हाला ते सहज शक्य होतं. नंतर मग तुम्हाला ते योग्य वाटायला लागणार. आधी जे आपण करत होतो सुखसुविधा ते अयोग्य वाटायला लागतील. प्रयत्न तो सर्व व्याप्ती. तर मग अशा पद्धतीने पदार्थांविषयीचे साह्य होतं काय याच्यामध्ये न. प्रयत्न तो सर्व व्याप्ती म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये, नुसतं पदार्थ नाही आहे, अन्न नाही. आटन विजन म्हणजे सप्त जे काही नित्यविधी सांगितले आहेत, 4 निमित्तविधी सांगितलेले आहेत आणि अजूनही काही विधी जे उपस्थित होणार आहेत वगैरे सगळं काही याच्यामध्ये तुम्हाला परमेश्वराचं साह्य हे वर्तणार आहे.
आपण जर का म्हटलं की ही भाजी मला चालत नाही, आता हे खावं लागेल, प्रकृतीशी नावड आहे, म्हणजे प्रकृतीलाच ती चालत नाही ती भाजी. एखादा गोड पदार्थ आला आणि त्यांना गोड चालत नाही प्रकृतीला, परमेश्वर बरोबर तिथे त्यांना आवश्यक तो पदार्थ प्राप्त करून देणार आहेत. म्हणजे हे सगळ्याच गोष्टींविषयी. आज्ञाधिक्रमे चालायचं आहे तर मग त्याच्यामध्ये सुद्धा त्रास होणार नाही, होणार असं नाही. काही प्रकृतीजन्य त्रास आहे तर त्याच्याविषयी पण परमेश्वर सहाय्य करणार, अशी व्यवस्था स्वतः देवाने दिलेली आहे. पाऊल पाऊला, तर मग असं जे सहाय्य करतात हे कधी काळीच सहाय्य होत असेल ना. पाऊल पाऊला म्हणजे पाऊल पाऊला आपल्याला जसं देवाने गोमटं सांगितलेलं आहे रिद्धपूरला, परमेश्वरपूरला जाताना, तसं पाऊल पाऊला तुम्हाला सहाय्य असतं. फक्त आपल्याला कळत नाही. ते आपल्याला काहीतरी मोठी घटना घडली तर मग आपल्याला कळतं की देवाचं सहाय्य झालं बरं का, खूप दिवसांनी असं जाणवलं मला. परंतु आम्हाला सहाय्य पदोपदी होत असतं. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं सहाय्य असं लक्षात घेता आलं पाहिजे. इथेही सहाय्य झालं, इथेही सहाय्य झालं, इथेही सहाय्य झालं. तेच निरोध नाही. मग म्हणजे अस्थिपरीचे जे पुरुष आहेत, म्हणजे सगळ्यांनाच हे सहाय्य असतं का? काही लोकांना सहाय्य करण्याची गरज नसते, कारण ते विधीमध्ये असतात आणि ते बरोबर त्या पद्धतीने चालतात. जसं वृक्षांना खाणारेच आहेत, त्यांना फोडणी तोडणीच्या पदार्थांविषयीचं कुठलंही विघ्न होण्याचं काही संभावनाच नाही. ते कधी होणार? ज्यांना उल्लेख होईल आणि मग तो पदार्थ प्राप्त झाला, मग त्या पदार्थाद्वारे विघ्न होऊ शकतं किंवा त्याचा त्रास होऊ शकतो. पण जे वृक्षांनाच खातात, स्वामी सांगतात अन्नी काही का दोषू असे, जेवढं पाहिजे तेवढं खा. कुठलं? वृक्षांना किती खा, काही तुम्हाला होणार नाही. भाकरी किती खा, त्रास नाही होणार. चपाती मात्र खाल्ली तर त्रास होऊ शकतो, भाकरीचा त्रास नाही होणार. तशा पद्धतीने अस्थिपरीचे जे काही पुरुष आहेत, वृक्षांना खाणारे पुरुष आहेत, दर्यापर्यंत असेल किंवा अजून साधनाचे असतील तिथपर्यंत असतील, तर त्यांना परमेश्वराचं साह्य वेगळं करायची काही गरज नाही. ते साह्यामध्येच ते विधी आचरण त्यांचं सुरू आहे. ते सायासे तया तेची होवे, म्हणजे त्यांना सहजपणे थोडा जरी त्यांनी स्वतः प्रयत्न केला तरी त्यांना ते साधल्या जातं. आणि ज्यांना साधल्या जातं त्यांना साह्याची काही आवश्यकता नसते. स्वामी सांगतात ऐसी अन्य जी आहे ते वानरेशांना कसे आहेत, सहात्मके किंगा, ते काही जरी खाऊ शकतात. ते तेल, दिव्यातलं तेल स्वामींनी दिलं त्यांना. मुळात म्हणजे ते त्याचा इतका उग्र वास असतो ना, वेगळाच वास असतो त्याचा, तो आपण वास घेऊ सुद्धा नाही शकत. आणि त्यांना तर मळमळून आलं है ना, मार्तंड होते, त्यांना मळमळून आलं आणि भट्टोबासांनी खाल्लं ते. म्हणजे भट्टोबासांना त्याला त्या स्थितीमध्ये देवाने आणून ठेवलेलं आहे, तसं घडवलं मडवलेलं आहे. परंतु देवाने एकट्यानेच घडवलं मडवलं का? नाही, ह्यांचा सुद्धा तो प्रयत्न असल्यामुळे ते सायासे तयासीची होवे, बरोबर त्यांना ते साधल्या जातं. आणि देवाने किती सहाय्य केल्याने आपला प्रयत्नच नाही आहे तर मग साधल्या जात नाही, आपल्याला ते कठीण वाटणार आहे. एद निरोधले पण, म्हणजे परमेश्वर कुणाला सहाय्य करतात किंवा कुणाचे निरोध धरतात बरं? एर म्हणजे जे काही वृक्षांना खाणारे जे पुरुष आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जे काही असतील अनधिकारी वगैरे, त्यांच्या बाबतीमध्ये मात्र काय करावं लागतं? त्यांचा त्रास परमेश्वरा, जसं त्यांनी दायंबासांनी म्हटलं की बाबा मला जमणार नाही, स्वामी तर आम्ही तुमचा जो काही त्रास कष्ट असेल ते आम्ही इथून धरू. म्हणजे देवाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागतो. जे अनधिकारी आहेत त्यांच्याविषयी, म्हणजे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी जास्त काही त्रास कष्ट देवाला सहन करावे लागत नाहीत. निळभट्ट भांडारेकार यांना जास्त निरूपणही करावं लागलं नाही, जास्त सांगावं लागलं नाही. स्वामी म्हणतात येत त्यांच्यासारखं उठो बैसो कवणीची नेणे, म्हणजे स्वामी त्यांची स्वतः स्तुती करतात. अशी स्तुती देवानी कोणाचीच केलेली नाही. उठण्या बसण्याची स्तुती म्हणजे इत्यादी प्रकारे निळभट्ट भांडारेकर तेवढे अधिकारी होते. आणि म्हणून तेत निरोध नाही, म्हणजे वस्त्राच्या बाबतीमध्ये बा, ते इथे अन्न जे आहे आणि वस्त्र आहे दोन्हीचं साह्य लागतं आपल्याला. म्हणजे रोजचं अन्न लागतं
आणि कदाकाळी वस्त्र लागतं. मग दोन्हीचं साह्य सारखंच आहे का? न ते निरोध नाही, म्हणजे वस्त्राच्या ठिकाणी तेवढासा त्रास नाही. ते सायासे तया तेची होवे, म्हणजे वस्त्र जे आहे ते सहजपणे मिळून जातं. आमचे स्वामी सांगतात नाही मिळालं तर कुणाकडे तरी हात चार सुडा मागून घ्या वगैरे. एड निरोधले पण म्हणजे अन्नाविषयी मात्र त्रास वगैरे होऊ शकणार. अन्न हे रोजचं आहे आणि अन्नाविषयी आवडी निवडी आपली असते, वस्त्राविषयी तितकीशी नसते. वस्त्र एखाद्या वेळेस कसंही जरी भेटलं तर त्याचा आपल्या प्रकृतीला त्रास नाही होणार, पण अन्नामध्ये जर का बदल झाला, आपल्या आवडी निवडीनुसार अन्न जर का आपल्याला नाही मिळालं तर त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो. नेनो कोण म्हणजे सेवटील हीन. स्वामी सांगतात नेनो कोणची, तर नेनो कोण म्हणजे देवाला माहिती नाही का कोण देवता हे करणार आहे. सांगतात नेनो कोण म्हणजे एकूण देवता किती? 81 कोटी 1.25 देवता आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा 72 कोटीच्या देवता सांगितलेल्या आहेत. त्यातल्या 36 कोटी देवता म्हणजे खालील चौस्थानीच्या ज्या देवता सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये 36 कोटी देवता स्त्रिया देवता ह्या कशा आहेत? प्रतिकूळ आहेत, विघ्न करणारे आहेत. आणि 36 कोटी पुरुष देवता त्या कशा आहेत? अनुकूळ आहेत, ते सहाय्य करणारे आहेत. नेनो कोणाची म्हणजे कर्मभूमीची जी शेवटची कोणी देवता असेल, अनुकूल देवता, ती सुद्धा सहाय्य त्याच्यामध्ये करू शकते, किंवा प्रतिकूल देवता सुद्धा सहाय्य करू शकते. याचं कसं आहे की जर का तो जी विधीमध्ये आहे आणि विधीमध्ये असताना त्यांनी उल्लेखापाठी उल्लेख जर का पदार्थांचे केले तर प्रतिकूल देवता तर विघ्न करतेच, पण उल्लेखापाठी उल्लेख जर का केले तर अनुकूल देवता सुद्धा विघ्न करते. तशाच पद्धतीने जर का तो जी विधीमध्येच असेल तर काय होईल? अनुकूल देवता तर सहाय्य करेल, परंतु कदाचित प्रतिकूल देवता सुद्धा सहाय्य करू शकते. आणि म्हणून सांगलं नेनो कोण म्हणजे शेवटील हीन, म्हणजे एकदम शेवटची जी देवता आहे, सगळ्यात उच्च देवता माया आहे आणि हीन देवता कोण आहे? यक्षिणी देवता आहे. वासना प्रतिकूळ ही, तर अनुकूल देवता सहाय्य करतात का ना? पुढे सांगितलंस. एवं ज्या प्रतिकूळ देवता आहेत त्या सुद्धा सहाय्य करू शकतात, तो जर का जी विधीमध्ये असेल तर. टीकाकार शंका करतात का बरं? म्हणजे प्रतिकूळ देवता कसं काय सहाय्य करतील? यथा राऊत आणि आईनी पूर्वी, जसा राऊत आहे म्हणजे एखादा शिपाई आहे, तो एखादं कुणीच न करणारं कार्य जो आहे त्याचा विडा तो उचलतो आणि ते कार्य तो करून दाखवतो. राजा खुश होऊन जातो त्याच्यावर. जसं तिकडे आले ना शिंदे राण्याचा दृष्टांत, ते कवणाच्या हातातळी हात नोडविती, म्हणजे कुणालाच ते समोर कोणाच्या त्यांनी गुलामी पत्करली नाही, ते स्वतःचं काबाड कष्ट केलं त्यांनी. हे जेव्हा राजाला कळतं तेव्हा राजा बोलवून घेतं, त्यांना अर्ध राज्य देतात. अर्ध राज्य देतात म्हणजे काय? लिहून देतात का? नाही, अर्ध राज्याची जबाबदारी तुमची. आता त्यांना राजा नाही केलं, पण राजाचा तो दर्जा त्यांना देऊन टाकलेला आहे. आता काय होईल? आता जे कोणी शिंदे राणे जे आहेत त्यांना जे कोणी विरोध करणारे असतील वगैरे, आता ते त्यांचा विरोध करतील का? नाही बाबा, आता ते राजाचे मर्जीतले आहेत. आता त्यांच्याशी आपण वैरत्व पत्करलं तर आपल्याला ते परवडणार नाही. आणि म्हणून ते देखील काय करतात? मग वैरी ही तेही पायधुळी वंदिती, त्यांचे जे वैरी आहेत ते वैरी त्यांचे पायधूळ वंदतात, म्हणजे त्यांना त्यांच्याशी विनम्रपणे वागतात. तसे प्रतिकूळ देवता देखील जर का आपण चुकतच नसू तर देवता आपल्याला विघ्न करू शकत नाहीत. आपल्याला देवतेविषयी एवढं घाबरवून ठेवलेलं आहे ना की देवता मग विघ्न करते, देवता विघ्न. याच्यामध्ये काय होतंय की देवता विघ्न करतातच, परंतु याच्यामध्ये देवतेला आपण नाव ठेवतोय. मुळात देवता विघ्नच का करतात? जेव्हा आपण चुकू तेव्हा आपल्याला विघ्न होणार. म्हणजे चूक कोणाची? देवतेची का आपली? आपली चूक आहे. आपण जर का चुकलोच नाही तर आपल्याला कोणीही विघ्न करू शकत नाहीत. स्वतः परमेश्वर सुद्धा, परमेश्वर तर विघ्न करतच नाहीत, पण आपण विधीवर असू ना तर परमेश्वर सुद्धा आपल्याला विघ्न देऊ शकतच नाहीत. परमेश्वराचे मनोधर्माने सुद्धा कुठलं विघ्न येणार नाही, काहीच होणार नाही. कोणीच आपल्याला विघ्न नाही करू शकत, परंतु आपण विघ्न होईल अशाच प्रकारे आपलं वर्तन असतं. आणि म्हणून अनुकूळ देवता ही विघ्न करीती आपल्याला. ज्या देवता 36 कोटी पुरुष देवता अनुकूळ सांगितल्या
त्यांचं देखील कदाचित विघ्न आपल्याला होत असेल. अशा प्रकारे ऐसा माझा बाप म्हणती, आता हे सहाय्य का करतात बरं ना? ऐसा माझा बाप म्हणती म्हणजे हा आमच्यापेक्षाही श्रेष्ठ झालेला आहे. सर्वांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे? नीच देवतेला उच्च देवता श्रेष्ठ आहे. सगळ्या देवतांना माया श्रेष्ठ आहे. सगळ्या देवतांना मायेसकट सगळ्या देवतांना परमेश्वर श्रेष्ठ आहे. आणि मग जर का त्या परमेश्वराचा कोणी साधक असेल तर तो सगळ्यांसाठी श्रेष्ठ ठरलेला आहे. राजाचा जो मुलगा आहे तो भले दरबारातल्या सगळ्यांपेक्षा वयाने लहान असेल, परंतु तो मुलगा राजाचा आहे. तो राजा नाही आहे, राजकुमार आहे. परंतु तरी देखील त्याला त्या राजाच्या अनुरूप त्याला मानपान त्याचा करावा लागणार. त्याला एखाद्याला तो आवडत जरी नसेल तरी त्याला राजकुमार साहेब वगैरे म्हणावं लागेल. म्हणजे त्यांना सुद्धा काय करावं लागतं? ऐसा माझा बाप म्हणती म्हणजे आमच्यापेक्षाही हा श्रेष्ठ आहे. अशा प्रकारचा भाव त्या देवतेंमध्ये त्या साधकांविषयी निर्माण होतो. कुठल्या साधकाविषयी? ना परिच्छेदी प्रवर्तलेला जो पुरुष आहे तो परिच्छेद कसला कसला करतो? अन्नाचा, म्हणजे विघ्नरूप जे अन्न आहे, विधीला अडथळारूप जे अन्न आहे, किंवा तत्संबंधित दोष आणणारी जी वस्त्र आहेत त्या वस्त्रांचा सुद्धा त्यांनी त्याग केलेला आहे. आणि उपेक्षिलेलं वस्त्र वगैरे किंवा स्मशानीचे वस्त्र तो घेणारा आहे. म्हणजे तिथे सुद्धा पदार्थांच्या माध्यमातून दोष येणार नाही, वस्त्राच्या माध्यमातून दोष येणार नाहीत. आणि जे काय आलिंबन आहे त्या आलिंबनाच्या संबंधित सुद्धा त्याला दोष येणार नाही. विघ्न त्याच्यामुळे देवता करू शकणार नाही. आणि अशा प्रकारे परमेश्वरासकट अनुकूल प्रतिकूल सकळ देवतांचं साह्य त्या जीवाला होत असतं. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचाराचं साह्य प्रकरणातील आपण 101 क्रमांकाचं आचाराचं वचन जे आहे ते श्रवण केलं आहे. आणि त्यासोबतच आपण उत्तरार्ध 113 आणि उत्तरार्ध 575 या क्रमांकाच्या लीळेचं श्रवण आणि चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. दंडवत हो.